मोदी आणि ठाकरेंच्या नांदेडमध्ये एकाच दिवशी सभा। आज पुन्हा अकोला आणि नांदेडमध्ये मोदींची तोफ धडाडणार। उद्धव ठाकरेंच्या नांदेड आणि हिंगोली परभणीत सभा। मुख्यमंत्री शिंदेंकडूनही प्रचाराचा धुरळा। परभणी नांदेडमध्ये शिंदेंच्या जाहीर सभा महाराष्ट्र पिंजून काढणार। विदर्भाचा बालेकिल्ला सांभाळण्यासाठी फडणवीस मैदानात। आज चंद्रपूर वाशिम मध्ये सभा घेणार, तर संभाजीनगरमध्येही सावेंच्या प्रचारात उतरणार। जयंत पाटलांविरोधात अजित पवार मैदानात। आज निशिकांत पाटलांच्या प्रचारार्थ इस्लामपूरमध्ये सभा। जयंत पाटलांकडूनही प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता। शरद पवार आज बीडमध्ये सभांचा धडाका लावणार। बीड, परळी, आष्टीत पवार तोफा डागणार, तर मुंडे बंधू भगिनींच्या बालेकिल्ल्यात पवारांचं ठाण। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडूनही राज्यभरात सभा। आज यवतमाळ आणि पुण्यात उमेदवारांचा प्रचार करणार। महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीसाठी संघ मैदानात। परिवारातील 65 संस्थांसह मतदार जागरूकतेसाठी सजग रहा अभियान। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास आरएसएस वर बंदी घाला। ऑल इंडिया उलेमा बोर्डाची काँग्रेसकडे मागणी। उलेमा बोर्डाच्या मागण्या संमत करण्याचं काँग्रेसनं आश्वासन दिल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या प्रचारादरम्यान तरुणाला मारहाण। 15 वर्षात कोणते विकास कामं केली? गवळी शिवरा गावातील तरुणाचा सवाल। तरुणानं विकास कामांबाबत प्रश्न विचारताच कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप।